ईश्वरीचा चौथा अध्याय. गेली 8 तास झालं आपण एका ओवीवर बोलतोय. ती चौथ्या अध्यायाची 65वी ओवी. तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते झाले एत संशयो कायसा. तैसे यमनियमी कडसले. यम आणि नियम, यमामध्ये जो भाग येतो तो आपण सविस्तर पाहिला आणि नियमामधील पवित्रता ह्या भागावर आपण निरूपण पूर्वीच केलं आणि संतोषाचा काही भाग आपण काल पाहिला. विषय असा चालला होता संतोषामध्ये, सुख दुःख लाभ हानी. सुख आणि दुःखाचे पडसाद आपल्या जीवनात केव्हाही उमटू नयेत. सुखाने नाचू नये आणि दुःखाने हुरळून जाऊ नये, दुःखाने रडू नये. आणि म्हणून काही उदाहरण दिलं होतं की काही दुःख भोग माणसांच्या जीवनात येतात, भोग येतात. आणि त्या दृष्टीनं मी एका संतांचं उदाहरण दिलं. जगन्नाथाच्या मंदिरामध्ये, जगन्नाथाच्या त्या गावामध्ये राहणारा जो संत होता जगदीशपुरीमध्ये, त्याचे पाय कापण्यात आले. त्यानंतर तो तरी भजन करत होता, तरी साधना करत होता. शेवटी जगदीश्वर प्रसन्न झाले. त्याला कारण विचारलं. त्याने सांगितलं, अरे मागच्या वेळेस तुझ्या बायकोला तू मारलं होतं, आता ती तुला मारणार होती या जन्मात, पण तू भक्त आहेस ना, म्हणून तुला कमी सजा, कमी शिक्षा मी दिली आणि पायावरून निभावलं. ठीक आहे म्हणाला. आनंद वाटला त्याला आणि पुन्हा त्यांच्याच समोर म्हणला, देवा चांगलं आहे, तू मला ऋणमुक्त करतोयस. पण नंतर हाताने भजन करत असताना एकदम पाय आले आणि तो पूर्ववत झाला. म्हणजे काही भोग असे असतात की जे तुम्हाला भोगावे लागतात पूर्वजन्मामुळे. आणि त्यामुळे कितीही आपण साधना केली, किती भक्त असलो, पण मागच्या वेळेस सांगितलं की भगवंतालाही ते फेडावं लागतं, भोगावं लागतं. रामाने वालीला बाण मारला, कृष्ण अवतारामध्ये बाण मारून घेतला पारध्याकडून, वाली हाच पारधी झाला. अशा अनेक किस्से आहेत की ज्यामुळे भगवान स्वतःलाही बाजूला करत नाही. आणि हे दाखवायचं असतं की बाबा मलाही नियम अपवाद नाही तर तुम्हाला कसे होतील. आणि म्हणून जीवनात येणाऱ्या, जसं माळी पाणी जे असतं, माळ्याला ते विचारत नाही मला तुम्ही कोणीकडे कोणत्या झाडाला देता, त्याप्रमाणे आपली जीवननय्या चालत असताना कोणी प्रभूला विचारू नये, कोणी प्रभूला आदेश देऊ नये की माझं असं कर प्रभू, मला सुखच दे आणि दुःख तू घे, दुःख तू देऊ नकोस, गप्प बसा, असं भगवंताचा संदेश आहे. आणि असं दुःखातही सहन करू नका, दुःखातही आनंदी राहा. कशाकरता आनंदी राहायचं की भगवंता तू मला जे काही भोगायला आहे ते ह्याच जन्मीस तू मला भोगायला लावून मुक्त करतोयस. थँक्यू प्रभू, तुझा मी आभारी आहे, तुझा मी ऋणी आहे. असा जो भक्त असतो तो ह्या योगाला पात्र आहे, लक्षात घ्या. म्हणून सुख दुःख आणि दुःखामध्ये रडायचं नाही, प्रभूला कंप्लेंट करायची नाही, शिकायत करायची नाही. ठीक आहे प्रभू, तुझी इच्छा आहे ना. म्हणून दुःख येतं, एका वेळेस प्रारब्ध भोगायला येतं. आणि नंबर 2,
पुन्हा दुःख कशा करता येतं? परीक्षासाठी, की हा परीक्षामध्ये किती टिकतो. किती अवघड परीक्षा घेतली तरी हा कसा टिकतो. म्हणून मी अनेक परीक्षा सांगितल्या होत्या, घ्याव्या लागतात, त्या परीक्षेत उतरावं लागतं आणि त्याच्यात तुम्ही जर टिकले तर खरे तुम्ही टिकले ह्या योगामध्ये आणि काहीतरी भगवान देतो. पुन्हा लाभ हानी, फायदा झाला तरच मी भगवंताचं पूजन करेल, भगवंताची पूजा करेल. हानी झाली तर मी करणार नाही. नाही, लाभ असो की हानी असो. पण धनाजाठाचं मी अनेकदा उदाहरण देत असतो की पाऊस पडला, पीक चांगलं आलं, प्रभू तू मला धनधान्य दिलंस, तुझा याचा अर्थ असा आहे की तू मला खायला, मी उपवास सोडायला हरकत नाही. आणि एकदा का दुष्काळ पडला तो म्हणतो, प्रभू तुझी इच्छा आहे मी उपवास करावा. दुःख आणि सुखामध्ये, लाभ आणि हानीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग, की जे काही करतो प्रभू माझ्या भल्यासाठी करतो. भले हानी हो की लाभ हो, माझ्या भल्यासाठी. प्रभूची इच्छा नाही आहे मी हे करावं. धंद्यात लॉस आला, नोकरी नाही मिळाली, काय असेल समजायचं प्रभूची इच्छा आहे मी हे करू नये. काय इच्छा आहे पाहायचं, वाहत राहायचं, वाहत राहायचं, वाहत राहायचं आणि पाहत राहायचं, पाहत राहायचं. तो खरा इथे टिकला. यश अपयश, यश मिळालं तरी खुश, अपयश मिळालं तरी हरकत नाही. मी फक्त कर्म करायचं आहे, कर्म मात्र करायचं. यश मिळो की अपयश मिळो, प्रभूची इच्छा असेल तर होईल. बाप्पासाहेबांनी धनगर टाकळीच्या दाजी बापूंना विचारलं होतं, आपल्या परभणी जिल्ह्यातली धनगर टाकळी. त्यावेळेस बाप्पासाहेब साधक होते. म्हणाले, महाराज मी वकील होऊ का? हो ना म्हणले. चालेल का? म्हणले चालणार नाही, वकिली तुझी चालणार नाही. मग ते झालेच नाही. तुझ्याकडे दुसरं कार्य येणार आहे. एखादं कार्य असेल ना, भगवान तिथे अपयश देतो आणि तुम्हाला दुसरीकडे डायव्हर्ट करतो. अपयशालाही काही कारणं असतात. हे मी साधकांचं सांगायलो, पण कोणाच्याही जीवनात जर अपयश आले, खंगून जाऊ नका, खचून जाऊ नका. की भगवंताची मर्जी जशी असेल ना तसंच चालायचं. सिद्धी असिद्धी, खूप साधना करताय सिद्धी मिळत नाही, खूप साधना करताय सिद्धत्व येत नाही, खूप साधना करतायत रिटर्न त्याचे पाहिजे तशी मिळत नाही. घाबरू नका, प्रतीक्षा करा, मागू नका भगवंताला आणि पाहूही नका मला सिद्धी मिळाली पाहिजे. कशावर प्रेम पाहिजे? साधनेवर प्रेम पाहिजे, साध्यावर नाही. साधक कुठे कंटाळतो? साध्य त्याला पाहिजे, साधनेवर प्रेम नसतं. मोक्षावरती त्याचं प्रेम असतं. त्याला फळ पाहिजे, MBBS डिग्री पाहिजे, पण अभ्यासावर प्रेम नाही. म्हणून साध्यावर प्रेम नकोच. प्रभू असो नसो, मोक्ष मिळो न मिळो, सिद्धी मिळो न मिळो, अभ्यासात मी पास हो न हो, माझा अभ्यासावर प्रेम पाहिजे. बस काय होईल होईल. असं मनाचा निर्धार पाहिजे. अनुकूल वा प्रतिकूलता, काही घटना अनुकूल होतील, काही प्रतिकूल होतील जीवनात. जास्त प्रतिकूलही होऊ शकतात. खचून जाऊ नका, आनंदी राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. बस असंच राहायचं. प्रतिकूलता मिळाल्यानंतरही संतुष्ट असणे, प्रसन्नचित वृत्तीने राहणे, याला संतोष म्हणतात. नेहमी प्रसन्नता.
देखे अखंडित प्रसन्नता. पुढे काय? आथी जेथ चित्ता तेथे रिगणे नाही समजता. संसार दुःखा देखे अखंडित प्रसन्नता. अखंडित प्रसन्न. अखंडित शब्द आहे, खंडित नाही. हानी असो, लाभ असो, यश असो, अपयश असो, सिद्धी असो, असिद्धी असो, अनुकूलता असो, प्रतिकूलता असो, कसं राहावं? देखे अखंडित प्रसन्नता. आथी जेथ चित्ता तेथे रिगणे नाही समजता. संसार दुःखा. संसाराचे दुःख तिथे काही त्याला करू शकत नाहीत. अखंडित प्रसन्नता जो राहतो, प्रसन्न जो राहतो. बस संतोष म्हणजे अखंडित प्रसन्न राहणे कोणत्याही स्थितीत. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. लाभा लाभन धरावे मना माझी. सुखी संतोषान यावे. सुख मिळाल्यानंतर मग संतोष वाटतो माणसाला आणि नाचायला लागतो, आनंद होतो, प्रसन्नता होते. तसं करू नका, माऊली सांगतात. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. दुःख झाले की रडू नका, दुःख व्यक्त करू नका. लाभा लाभन धरावे मना माझी. लाभ मिळालाच पाहिजे, अपयश नको, हा भाव देखील मनात येता कामा नये. किती काटेकोर वागावं लागेल, त्याला म्हणतात नियम. कशाला टेन्शन येईल? काय होईल? म्हणजे काम परफेक्ट करायचं आहे, गबाळी नाही. कर्तव्य पूर्ण 100% चांगलं करायचं आहे. काहींची इच्छा असते जे काय व्हायचं ते होईल ना, मग कशाला काम करायचं, असं नाही. साधकांना दंड कसा आहे, जे तुम्ही कराल ते अप्रतिम केलं पाहिजे. स्वयंपाक केला अप्रतिम, वाढायला लागले अप्रतिम, बोलायला लागले अप्रतिम. कोणाला वाटलं पाहिजे याला काय काय येतंय, कोणाला माहिती, काय काय येतं माहिती नाही, असं वाटलं पाहिजे. म्हणून सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. लाभा लाभन धरावे मना माझी. सुखामध्ये हुरळून जाऊ नका, दुःखामध्ये दुःख व्यक्त करू नका. आणि लाभ आणि हानी जरी झाली तरी प्रसन्न चित्त रहा, संतोषी रहा. जब आवत संतोष धन सब धन धुरी समान. काय पहिलं? जब आवत संतोष धन कबीर सब धन धुली समान. कुठलंही धन आलं, संतोष धन प्रमुख धन आहे की ज्यामधून त्याचा परिणाम प्रसन्नता आहे. संतोष असेल ना, दुःख तुम्हाला होरपळून टाकू शकत नाही. अखंडित प्रसन्नता ते म्हणजे संतोष धन येतं.
प्रसन्न असू तर. आणि सगळं धन धुळीसारखं आहे, कचरा आहे त्याच्यापुढे. पैसा देखील कचरा आहे. संतोष, संतोष संपला. आता तप शब्द आपण नियमामध्ये पवित्रता पाहिली, संतोष पाहिला. आता तपाकडे वळू. मन इंद्रिये संयमाकरिता व्रत, उपवास, धर्मपालन, नियम, तितिक्षा वगैरे म्हणजे तप. मन इंद्रिय संयमाकरिता व्रत, उपवास, धर्मपालन, नियम, तितिक्षा वगैरे तप. तप कशाला म्हणतात? तपाची व्याख्या एकदा समजून घ्या. फार कुठे आलेली नाही. मूळ शब्द तप आहे, तपश्चर्या. तप त्याचा खरा अर्थ तापणे, तापवणे आणि तापणे. ताप ह्या शब्दांमध्ये अग्नी प्रमुख आहे. अग्नीचं अस्तित्व आहे. ज्या ठिकाणी अग्नी असेल त्याला तप म्हणतात. अग्नीशिवाय तप होऊ शकत नाही. लक्षात घ्या काय म्हटलंय. अग्नी काय करतो? आपल्या शरीरात अग्नीची आवश्यकता आहे. चेतना शक्तीचा आधार अग्नी आहे. ब्रह्मांड म्हणजे अग्निपिंड आहे. लक्षात घ्या काय म्हटलंय. आणि प्रभू देखील अग्निरूप आहे. ज्यावेळेस आपला मेन प्रभूच अग्निरूप आहे त्यावेळेस ब्रह्मांडही अग्निपिंड आहे आणि आपणही अग्नीवर जिवंत आहेत. तप म्हणजे ब्रह्मांडीय विश्वपती म्हणजे तो अग्नी, ब्रह्माग्नी. आणि आपला शरीराग्नी इतका वाढवायचा, शरीरामधला अग्नी इतका वाढवायचा की आपण ब्रह्माग्नीमध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे. आणि ब्रह्म जर अग्निमय असेल तर आम्ही अग्निरूप झालं पाहिजे. त्याला तप म्हणतात. पहिल्यांदा अग्नीचे अनेक प्रकार आपल्या शरीरामध्ये आहेत. अग्नीचे अनेक प्रकार आहेत. एक अग्नी वैश्वानर नावाचा अग्नी असं म्हटलं आहे. 6व्या अध्यायात येईल त्यावेळेस डिटेल जाऊ. वैश्वानर नावाचा अग्नी हा काय करतो? हा अन्न पचवतो. अन्न पचवतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित. मी देहामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे असं भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत. घोड्यामध्ये मी उजस्व आहे 11वा अध्याय. आणि पोटामध्ये मी वैश्वानर नावाचा अग्नी. आता भगवान वैश्वानर नावाचा अग्नी असेल तर वैश्वानर नावाचा अग्नी 3 वायूतून बनतो. वरून जाणारा प्राण, खाली इंटेस्टाईनमध्ये लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये असणारा अपान आणि बेमीमध्ये राहणारा समान. प्राण, अपान आणि समान
हे तीन वायू एकत्र एकामध्ये जर मिसळल्या गेले तर वैश्वानर नावाचा अग्नी प्रगट होतो. लक्षात घ्या. आता वैश्वानर नावाचा अग्नी 100% तेवत असला पाहिजे. 100% का 50% आहे का 25% आहे का 10% आहे, हा भाग पुन्हा वेगळा. आणि ह्या वैश्वानर नावाचा अग्नी अन्न पचवतो. त्यांनी 100% जर अन्न पचवलं असेल, 100% पचवलं असेल, तर शरीरामध्ये 60 होल्ट का 60 सेन्स काय म्हणतात, सेल्सियस किंवा होल्ट आपण धरूया, 60 होल्ट कमीत कमी चेतना शक्तीचा हा अग्नी संबंध शरीरामध्ये पाहिजे, तर नॉर्मल शरीर चालतं, रोग होत नाहीत. 60 होल्ट. ते 30 होल्ट झालं, 25 होल्ट झालं की रोगाला सुरुवात झाली. म्हणजे काय, वैश्वानर नावाचा अग्नी 30% जागा आहे, 70% लुप्त आहे, सुप्त आहे. तो का होतो लुप्त आणि सुप्त? कारण हा वायू 3 ठिकाणी 3 वायू आहेत, एकत्र बेंबीमध्ये येतात. खूप जर लोड पोटावर पडला, गोळीची गोळे गिळल्याने, चर्वणतर्पण न केल्याने, एक घास 80-90 वेळेस न चावल्याने, तर हा इंटेस्टाईनमधला वायू वर सरकत नाही, तो खाली सरकतो. पादवायू म्हणून आपण पादून संपवतो. आणि एकदा इंटेस्टाईनमधून हा वायू पादवायू म्हणून जर निघून गेला, अन्न पचत नाही. आणि हा एकदा पादवायू म्हणून जर निघून गेला, तर वैश्वानर नावाचा अग्नी संपला, अन्नच पचत नाही, तर तपश्चर्येचा योगाग्नी कसा निर्माण होणार? लक्षात घ्या. म्हणून तप मध्ये वैश्वानर नावाचा अग्नी प्रमुख आहे. सर्दी झाली, पडसं झालं, अन्न पचत नाही, कॉन्स्टिट्यूशन आहे, आम्हाला हे पचत नाही, आम्हाला ते पचत नाही, आम्हाला हे चालत नाही, हवेमध्ये आम्हाला अलर्जी आहे, सगळ्यांचं उत्तर वैश्वानर नावाचा अग्नी. सगळ्यांचं उत्तर वैश्वानर नावाचा अग्नी. रोग होण्याचं प्रमुख कारण 100% वैश्वानर नावाचा अग्नी शरीरामध्ये तापलेला नाही, तो एकात एक तिन्हीमध्ये मिसळला पाहिजे. आणि असंख्य रोग, चेतनाशक्तीचा ऱ्हास होतो. कामविकार बळावला, सेक्सची इच्छा पूर्ण केली तरी या वैश्वानर नावाचा अग्नी कमी होतो. अन्न नाही पचणार, अपान तुष्ट होतो. त्यावेळेस एक तर डिसेंट्री लागेल, लॅट्रिन लागतील किंवा लागणारच नाही, शक्ती क्षीण होते. अन्न पचल्यानंतर जे ग्लुकोज किंवा अग्नी निर्माण व्हायला पाहिजे, तो निर्माण होत नाही. म्हणून तप याला सगळ्यात जास्त महत्त्व वैश्वानर नावाचा अग्नी. आणि वैश्वानर नावाचा अग्नी जर शुद्ध असेल, मग 22 तासात तो पचवतो की 6 तासात पचवतो की 1 सेकंदात पचवतो, यावर तुमचा स्टॅमिना अवलंबून आहे. शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, सर्वांचा आधार पहिल्यांदा सर्वसाधारण माणसामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी. प्राण, अपान आणि व्यान, नाही, प्राण, अपान आणि समान बेंबीमध्ये असतो. सर्व ऊर्जा, सर्व इंद्रियांना चेतना तो पुरवतो आणि तो पोटातून निर्माण होतो. जर 1 सेकंदाला अन्न पचवलं तर
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. गोळेची गोळे गिळल्यानंतर जर विष निर्माण होत असेल तर यज्ञकर्म नाही आहे आणि ते ब्रह्मकर्मही नाही. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ अखंड यज्ञ. प्राण वरून गेला, मूलबंध लावला की अपान खालून वर आला आणि समान पोटामध्ये, आणि समान वायू उड्डाण लागला की समान मिसळतो. उड्डाण आणि मूलबंध लागला पाहिजे आणि इथे जालंधर लागला पाहिजे. प्राण अपान आणि समान इथे मिक्स होतात. उड्डाण जालंधर आणि अपान वर सरकतो आणि त्यामुळे हवन सुरू होतं. म्हणून तूप आहे आपली लाळ. यज्ञ करायचा का अखंड? तूप म्हणजे आपली लाळ. उड्डाण तिन्ही लागले की वेदी म्हणजे त्याचे ॲक्शन्स, आणि बरोबर हे तिन्ही वायू एकत्र झाले, अग्नी वैश्वानर प्रगट होतो, भगवान प्रसन्न होतो. एका सेकंदात पचतं की 6 तासात पचतं की 22 तासात पचतं की पचतच नाही, याच्यावरनं तुमची स्टेज कळते. म्हणून चर्वंतर्पणला महत्त्व आहे. भगवान वैश्वानर नावाच्या रूपात. आणि जर वैश्वानर अग्नीला तुम्ही जर यज्ञकर्म हवन जर नाही केलं बरोबर त्या लाळेचं, तर हा रुष्ट होतो, श्राप देतो आणि रोगाचा माल मसाला तुमच्याकडे निर्माण होतो, रोग निर्माण होतात आणि शरीर जिवंत नरक बनतं. म्हणून डॉक्टरकडे सगळे जाणारे आपले खरं म्हणजे डॉक्टरचे पेशंट आपले योगाचे क्लायंट होऊ शकत नाहीत, पण आजकाल तेच आपल्याकडे येतात. होऊच शकत नाही. वैश्वानर नाही सांभाळता आला, योग काय सांभाळतील? म्हणून आपण म्हणतो बाबा रे पहिल्यांदा चर्वंतर्पण. ते म्हणतात चर्वंतर्पण आम्ही अर्पण करतो तुम्हाला. काही उपयोग नाही. आता हा अग्नी नंतर काय होतं? योगाग्नी म्हणजे तुमचा वैश्वानर नावाचा अग्नी सतत अखंड तेवत असेल आणि 100% प्रमाणात तेवत असेल तर प्राण हा वर जातो. अन्न पचतं, प्राण जास्तीत जास्त वर जातो, ऊर्ध्वगमनी होतो, अधगमनी नाही, खाली वाहत नाही जास्त. 12 अंगुळ खाली जात नाही, तो जास्तीत जास्त वर जातो. आणि खाली फार 3-4 अंगुळ खाली येतो. आणि हा वर गेला की प्राण ज्यावेळेस वर जास्त जातो, उड्डाण ज्यावेळेस नेहमी लागलेला असतो त्यावेळेस प्राण वर जास्त जात असतो. मूलबंध लागलेला असतो त्यावेळेस प्राण वर जास्त जातो. म्हणून योग्यानी नेहमी पोट जर रिकामं ठेवलं म्हणजे खायचं नाही असं नाही आहे, ग्लुकोज निर्माण होणार नाहीत. काहींनी फार अर्थ वेगळे केलेत. प्रोटीन्स पाहिजे शरीराला, प्रत्येक गोष्ट पाहिजे. खाऊ नये असं कोणी म्हटलेलं नाही. कार्बोहायड्रेट पाहिजेत, प्रोटीन पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत. आम्ही खाणार नाही म्हटलं तर तेही जमणार नाही. विशिष्ट काळ असतो, नको, पण नेहमी नाही. हा प्राण सारखा वर जातो कारण तापलेला इथं अग्नी असतो वैश्वानर, आणि अग्नी नेहमी वर जातो आणि अग्नी हा वर जाणारा असल्यामुळे प्राण हा अग्निमय तो वर जातो.
कोणता अग्नी? प्राणाग्नी. हा वर जातो आणि जास्ती वर गेला आणि खाली कमी आला की मन वर जातं. प्राणाबरोबर इंजन कोण आहे? मन. प्राण वर गेला की मनही वर जातं. म्हणून प्राण एकदा वर जाऊन तुम्ही नाक दाबून पहा आणि स्थिर करा. तुम्हाला कुठलाही विचार सुचणार नाही, कुठलाही विकार राहणार नाही, तुमचं चिंतन नाही आणि चिंता नाही. सगळं संपलं. मन करत नाही. वर जाणाऱ्या प्राणात मन चिंताही करत नाही, चिंतन करत नाही, विचार करत नाही, विकार जन्म घेत नाही. खाली व्हायला लागलाय की सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. चिंतन, चिंता सगळं सुरू होतं. म्हणून वर जाणाऱ्या प्राणात स्थिरता असते, शांती असते, विचार नसतो, विवेक असतो. आणि एकदा मन वर जायला लागलं, बुद्धी स्थिर झाली, वर जाऊन जास्तीत जास्त वर राहण्याची सवय झाली की मनाला संयम होतो. मन खाली येत नाही, मन स्थिरावतं आणि म्हणून मन जास्त विचार करत नाही, मन विकारग्रस्त होत नाही, मनाचे संकल्प बंद पडतात, मनाच्या इच्छा जास्त अनावश्यक बंद पडतात, कामापुरत्या इच्छा निर्माण होतात, मन शांत होतं. त्याला म्हणतात मन संयम म्हणजेच इंद्रिय संयम. आणि मनाला इच्छा जास्तीत जास्त नाही निर्माण झाल्या की इंद्रियही शांत राहतात. मन इंद्रिय संयमाकरिता व्रत आणि उपवास. उपवासाने शरीर शुद्ध होईल, पण सारखा उपवास नाहीये. सायन्स आहे त्याच्या पाठीमागे. म्हणून चर्वणतर्पण हा मेन आहे. आणि हळूहळू काही दिवस उपवास करावाही लागतो. मेद झडायचा असेल, वात पित्त कप समकृतीमध्ये आणायचा असेल, शरीराची अशुद्धता कषाय कल्मश मल सगळं संपवायचं असेल तर आपल्याला हे करावं लागतं. उपवासही करावा लागतो काही दिवस. आणि ह्या सर्वामध्ये, उपवासामध्ये, चर्वणतर्पणमध्ये चेतना शक्तीचा, वैश्वानर शक्ती वाढत राहणे आणि मन स्थिर होणे, प्राण स्थिर होणे वर जाऊन, आणि इंद्रियात संयम होणे, विचारचक्र नसणे, विकल्प नसणे, इच्छा नसणे, वासना नसणे, अशी स्थिती येते. त्याला म्हणतात तप. म्हणजे चर्वणतर्पण हेही तप आहे. मन वर गेलं हेही तप आहे. लक्षात घ्या. दुसरं काय? तपाचे अनेक प्रकार, अनेक गोष्टी आहेत तपामध्ये. हे नॉर्मल माणसाकरता झालं. नॉर्मल माणसाला दुसरं एक तप निर्माण करण्याचं आहे, कृत्रिम रीतीनं पण अध्यात्मक प्रयोगाने. गुरु मिळालेले नाहीत, कुंडलिनी शक्ती जागी नाही, मग त्याला अजून तप कोणतं आहे? जसं वैश्वानर अग्नीची उपासना हे तप आहे. जाणीजे यज्ञ कर्म. उदरभरण नाही आहे, प्रत्येक घोट लाळेचा हवनाचं काम केलं पाहिजे. दुसरं, कृत्रिम रीतीनं आध्यात्मिक शक्तीच्या प्रयोगाने कृत्रिम रीतीने शरीर शुद्ध करणे, मन स्थिर करणे, त्याला गती देणे, विरक्ती, विवेक, वैराग्य थोडं उत्पन्न करणे, हे काम अध्यात्माचा साधना प्रयोग कर्मकांडांचा भक्तिमार्गाचा करतो. त्याच्यामध्ये येतं पहिल्यांदा नाम. आणि त्याच्यापासून, नामापासून, नामांच्या उच्चारापासून जो अग्नी तयार होतो, जो रिझल्ट मिळतो, त्याला म्हणतात नामाग्नी. नामाग्नी म्हणतात. नामाच्या उच्चारापासून जो अग्नी तयार होतो त्याला म्हणतात नामाग्नी. राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी. मौखिक प्राणायाम होतो याच्यातनं, उड्डाण लागतो याच्यातनं. पा राम कृष्ण बेंबीच्या देठापासून म्हणायचं, गळ्यापासून नाही. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नाडी शुद्ध होते, सगळे वायू बाहेर फेकल्या जातात, फुफ्फुसामधले विषारी वायू. प्राण आत ओढण्यात येतो, चक्रांमध्ये हालचाल होते. ज्या वेळेस तुम्ही उड्डाण लावता, रामकृष्ण पा उड्डाण लागला, माझा मूलबंध लागला. शिकवलं पाहिजे भजन. घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. रामकृष्ण हरी, पा किती उड्डाण लागला. आणि पूर्ण याच्यात म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. किती वेळ उड्डाण राहिला लागला आणि कायम राहिला. जोरात बोलल्याने अजून जोरात उड्डाण, पोट पाठ एक होते. वैश्वानर नावाचा अग्नी जास्त विकास पावतो. याला म्हणतात नामाग्नी. उड्डाण लागतो. यम नियम प्राणायाम साधे जपता हरी नाम. निळोबा. यम नियम आणि प्राणायाम तिन्ही साधतं हरिनाम घेण्यातनं. पण हरिनाम असं घेतलं पाहिजे, मी म्हटलं तसं. कोणतंही हरिनाम घेतलं होत नाही. मौखिक जोरात नाम गजरातनं जे रामनाम गायलं त्याच्या त्रिबंध जास्त पॉवरफुल लागतात. शरीर शुद्धी करायला फार मोठी आवश्यकता याची. नाम गजार आणि नामसंकीर्तन पण मोठ्याने वैखरी वाणीतनं. म्हणून तुकारामांनी तो धडा दिलेला आहे, मोठ्याने म्हणायचा. याच्यातनं जी संधी नाडी आहे मूलाधार चक्रापासून ते सहस्त्रारपर्यंत हलते, कारण बेंबीच्या देठापासून म्हटलं पाहिजे. आणि जोरात संबंध नाड्यामध्ये थ्रिलिंग सुरू होतं आणि नामाच्या शब्दांच्या विशिष्ट उच्चारातनं एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते आणि त्या इंद्रियावर ते आघात करून ते इंद्रिय शुद्ध करते. उदाहरणार्थ र शब्द जर असेल, कशावर तो परिणाम करतं? ते इंटेस्टाईनवर परिणाम करतं. ह शब्द कशात करेल? हृदयावर कोणता शब्द प्रहार करेल? तर त्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी निर्माण होते त्या चेतना लहरी त्या इंद्रियावर ते आघात करतात. पण इमानदारीने केलं पाहिजे. उगीच आपलं जेवण तयार होतंय का तोपर्यंत टेक्निकल केलं की काही फळ मिळत नाही. सगळं टेक्निकल होतं. यम आणि नियम साधलं पाहिजे. का साधलं पाहिजे? निळोबा म्हणतात यम नियम प्राणा. आता यम किती आहे तर नियम किती आहे हे नामाग्नीनं तयार होऊ शकतं. याचं कारण इतका अग्नी वाढला पाहिजे, हे सगळं जळून भस्मवून दुर्गुण संपले पाहिजे आणि सद्गुण निर्माण झाले पाहिजेत. इतकं सोपं नाही. त्याला रोज 8 तास वीणा घेऊन तुम्हाला उभा राहून भजन करावं लागणार. बाप्पासाहेब म्हणायचे घामाच्या धारा लागला पाहिजेत आणि एकटं उभं राहायचं आणि ओरडलं पाहिजे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. धून अशी लागली पाहिजे. हजारो नाड्या शुद्ध होतात. मौखिक प्राणायाम प्राण जोरात घेतला जातो. हार्ट अटॅक येईल का? मग गवयांना कमी हार्ट अटॅक येतो, कारण ज्यावेळेस आलापी घ्यावी लागते, ताना घ्याव्या लागतात, त्यावेळेस खूप मोठा प्राण ओढतो तो. हार्ट अटॅक वाल्यांना श्वासच ते घेत नाहीत जास्त.
यज्ञ कर्म जे क्षणाक्षणाला व्हायला पाहिजे ते कधीच होत नाही, होत नाही. त्यावेळी ढेरीमध्ये मालमसाला एवढा ठेवलेला असतो की श्वास ओढल्या जात नाही जास्त, छाती साथ देत नाही आणि सवय साथ देत नाही. 3 गोष्टीमुळे श्वास जास्त जात नाही आणि सदोष शरीर आणि विषारी शरीर होत चालतं, अटॅक येतो. गवयांना कधी अटॅक आलेला पाहिला का? गवई गाता गाता मेला, कुठेही नाही. तरी बिचारे खूप दारू पितात, पण खायन अरे किती वेळ टिकतात त्यांची ताण आणि आलाप. पूर्ण छाती भरून घेतात, इतका श्वास घ्यावा लागतो, मग जो अखंड ताण चालते त्यांची, पुन्हा श्वास दुसरा घेत नाहीत. 1-1 मिनिट ताण लांबते. आलापी, ख्याल गायकी, खर्जमध्ये गायकी, ख्याल गायकीमध्ये काय पहा कसा उड्डाण लागला आणि ती नाडी संधी नाडी कशी झंकरत होते. त्याला म्हणतात नाद ब्रह्माची उपासना. बाप्पासाहेबांनी सांगितलं कसं नाम घ्यावं. श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद, नाम घोष छंद कंद उमली. हरिपाठ, हरिपाठाचा पहिला अभंग बाप्पासाहेबाचा आहे. बाप्पासाहेबांच्या हरिपाठात बाप्पासाहेबाचा हरिपाठ जगात मोर सायंटिफिक आहे. सर्व संतांनी लिहिलं त्याच्यापेक्षा आपल्या गुरूंचा हरिपाठ अप्रतिम सायंटिफिक आहे. श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद, नाम घोष. घोष कशाला म्हणतात? आता मी खर्जाचा काढला स्वर, राम असं नाही, राम असं, याला घोष म्हणतात. नाम घोष छंद. छंद म्हणजे सारखं घ्या. एकदा घेतला म्हणलो ना श्री हरी गोविंद, नाही, छंद लागला पाहिजे, सारखा घेतला पाहिजे. श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद. छंद म्हणजे त्याला रिदम आहे, लय आहे, ताल आहे, संगीत आहे. नाम घोष छंद कंद उमली. कंद म्हणजे मूलाधार चक्र उमललं पाहिजे, म्हणून त्या चक्रावर ध्यान घेऊन नाम गजर झाला पाहिजे, नाम वैखरीतून घेतलं पाहिजे. घोषात मुकुंद. घोष असेल तर मुकुंद म्हणजे कृष्ण तिथे उभा आहे त्या स्वरात. नंदाचा आनंद. घोष मंद कंद धरा ध्यान. त्या मूलाधार चक्रावर ते घोष करत 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 ध्यान लावा. स्वरही बंद झाली पाहिजेत. बस ध्यान लागलंय. श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद. बस मूलाधार चक्रावर ध्यान. कंद उमललं पाहिजे. घोषात मुकुंद नंदाचा आनंद. घोष मंद कंद धरा ध्यान. मूल नाभी ऊर. मूल म्हणजे मूलाधार, नाभी म्हणजे मणिपूर चक्र. मूल नाभी ऊर. ऊर म्हणजे कोणतं? अनाथ, अनाथ चक्र. मूल नाभी ऊर. कंठ विशुद्ध चक्र. शिर आज्ञाचक्र आणि सहस्त्रार. मूल नाभी ऊर. कंठ शिरनाद. गुंजनाचा स्वाद रस सिंजी. ती नाडी झंकरत होते. तिन्ही बंद लागून त्या ज्यावेळेस तुमचं नामजप चालेल आणि प्रेम असलं पाहिजे, प्रेमाचं मिक्सचर पाहिजे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस संधी नाडी अशी झंकरत होते, 6 चक्र जागे व्हायला जातात सहस्त्रारपर्यंत.
आणि मग सहस्त्रारमधून जो स्त्राव प्रसवतो आनंदाचा हायपोथॅलॅमस ग्रंथीतून तो सगळ्या अंगामध्ये जातो. मग भक्ती रस निर्माण होतो. काय सांगावी भक्ती. मूलनाभी ऊर कंठ शिरनाद गुंजनाचा स्वाद रस सिंची. रसायनामधून रसस्त्राव होतो आनंदाचा. ऋषी मुली फार रहावे मुरावे जिरावे धरावे धरा ध्यानी. म्हणून मूलाधार चक्रामध्ये सारखं ध्यान करा. जिरून गेला पाहिजे तुमचा प्राण ध्यान सगळं. ध्यान धरा. पहिला अभंग हरिपाठाचा. ऋषी मुली फार रहावे जिरावे मुरावे धरावे धरा ध्यानी. मुरून जा जिरून जा ध्यान लावा. पहा कशी मजा येते. ह्या नामाग्नीमधून देखील एक नामांचा उच्चार झाला की याच्यामधनं एक ताप निर्माण होतो. या नामाग्नीतून सहस्त्रारपर्यंत मूलाधारपासून सहस्त्रारपर्यंत चक्र झंकरत होऊन त्याच्यातनं जो एक चैतन्याचा प्रवाह ऊर्जा तयार होते. घर्षण सारखं त्या नामाचं झाल्यानंतर डायनामासारखं त्याच्यातनं एक ऊर्जा तयार होते आणि त्याच्यामधनं सगळ्या ग्लँड्समधून सिक्रेशन सुरू होतं. याला नामाग्नी म्हणतात. मग तो नामाग्नी वैखरीतून मध्यमेतून पश्चंतीतून परा पुन्हा वेगळा प्रवास. सर्वसाधारण माणसाचा 4 प्रवास वेगळा आहे. कधी विषय येईल त्यावेळेस अजून घेऊ डिटेल. पण असा एक सर्वसाधारण नामाग्नी आहे. ह्या नामाग्नीतनं काय होतं. शरीरशुद्धी देहशुद्धी मनशुद्धी अशी होते आणि पात्र माणूस होतो. थोडक्यात सांगायचं इंद्रियात वैराग्य निर्माण झालं पाहिजे. बुद्धीत विवेक निर्माण थोडासा झाला पाहिजे आणि रक्तात थोडी विरक्ती आली पाहिजे. या तिन्ही गोष्टी नामाग्नीतून होतात. म्हणून नामाग्नी 8 तासाच्या कमी कुठलाच अभ्यास नाही. गवयासारखं. भजन सोपं नाही. भोजन सोपं आहे आणि भोजनही सोपं नाही. आता काय सोपं आहे माहीत नाही. काहीच सोपं नाही. मरणं सोपं आहे नाही तेही नाही. जीवन जगणं सोपं आहे नाही. पहा मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारतो तुम्ही काय उत्तर देणार तेही देऊन टाकतो. रडणं सोपं आहे सोपं नाही बरं का. ते पण तुम्ही रडायला जा ताबडतोब डोळे पुसून बसतात. सोपं नाही. ह्या सगळ्यांपासून एक नामाग्नी आहे. आणि मग नामांचा फार मोठा गौरव केलाय. सर्वसाधारण माणसाला नामामधून नामाग्नी उत्पन्न होणं. पण नामाच्या स्टेजेस सगळ्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक स्टेजप्रमाणे नाम वेगळं आहे. वैखरी वाणी सर्वसाधारण माणसाला बालवर्गातल्या अभ्यासाला सुरुवात आहे. ऐसे नाम समर्थ जपा जेणे सोपा सुपंथ. असं समर्थ नाम जपा. समर्थ ज्या नामाच्या उच्चारामधून सामर्थ्य उत्पन्न होतं चेतना शक्तीचं त्या टाईपचं नाम घ्या वैज्ञानिक. की ज्यामुळे सुपंथ सोपा होईल. हा राजमार्ग आपला राजर्षी योगाचा सुपंथ सोपा करण्याकरिता समर्थ नाम जप करा. तेने सोपा सुपंथ. सोपा होईल सुपंथ. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी. तृण म्हणजे गवत. अग्नीला मिळालं की अग्निमय झालं. तसं नामाने हे शरीर अग्निमय करून टाकलं पाहिजे.
त्याला म्हणतात नाम घेणं. आता इथं सगळे भक्त पहा डॉक्टरांच्या लाईनमध्ये बसलेले असतात आणि भक्त म्हणून घेतात. सगळे लाईनमध्ये एक झात बसलेले असतात तिथे गंध लावून. काय अग्निमय शरीर झाले. नामांचा अर्थ आम्ही इतके भोंगळ काढले. दुसरा प्रकार येतो या नामाग्नीमधून, मंत्र जप. मग गायत्री मंत्र असो, अजून कुठले मंत्र असो, यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी लाटालहरी जोरात असते. तीही हेच काम करते, पण डबल इंजन असतं. शाही मार्गाने आपण जाऊ शकतो. हाही मंत्राग्नी म्हणतात, त्याला मंत्र जप म्हणतात. त्या मंत्र जपातून मंत्राग्नी नामाग्नी निर्माण होतो. तोही तेच काम करतो. पण शेवटचा पाडाव नाही आहे मंत्र आणि हे नाम. लक्षात घ्या. त्याला तपच म्हटलंय, म्हणून नामाग्नीला तप म्हटलंय, जपाला तप म्हटलंय. प्राण हा ऊर्ध्वच झाला पाहिजे आणि सगळ्या नाड्या शुद्ध झाल्या पाहिजेत आणि विरक्ती वैराग्य हे सगळं निर्माण झालं पाहिजे. कशा प्रकारानं ज्या ज्या प्रकारानं हे होईल त्याला तप म्हटलंय. लक्षात घ्या. मन इंद्रिय संयमाकरिता व्रत उपवास धर्मपालन नियम तितिक्षा वगैरे तप. म्हणून अग्नी निर्माण करण्याकरिता जे तुम्ही कराल उपवास, त्यालाही तप म्हटलंय. कारण त्याच्यात अग्नी टिकवणं त्याच्याकरता उपवास आहे. अग्नी निर्माण करणं त्याच्याकरता धर्माचं म्हणजे नामजपाचं पालन करा, मंत्र जप करा. काय करायचं ते करा. गायत्री मंत्राचा जप करा, नमोंकार मंत्राचा जप करा, कशाचाही करा. हे विधिविधान आहे, प्रयोग आहेत की ज्याच्यामधनं हा नामाग्नी निर्माण होईल. आणि तीनच गोष्टी निर्माण होतील. आणि सिद्ध गुरु भेट झाल्यानंतरचं नाम वेगळं आहे, स्टेज वेगळी, शब्द जरी तो असेल त्याचे अर्थ वेगळे, पद्धती वेगळी, अनुभव वेगळा, स्फोटक नाम तयार होतं. आणि नियम वेगळे, प्रत्येक याच्यातलं नियम वेगळा आहे. मुलगीच असते लहानपणी वेगळी वागते, तरुण वयात वेगळी वागते, माहेरीमध्ये असल्यानंतर वेगळी वागते, सासरी आल्यानंतर वेगळी वागते. तसंच हे नाम आहे. ज्या ज्या स्थितीमध्ये ते गेलं त्या त्या स्थितीचे नियम घेऊन ते चालतं. कुठलेही नियम चालत नाही. आणि इथे गोची झाली सगळ्यांची समजण्यामध्ये. आता तो विषय नाही. पण तप याच्यामधनं फक्त तप निर्माण होतं. आणि एकदा हे एवढं तप वाढलं, विरक्ती आली, वैराग्य आलं. साधू भेट देती तयावचिता रे. साधूनी भेट दिल्यानंतर मग मात्र कुंडलिनी जागृत होते. आणि कुंडलिनी जागरणानंतर जे शब्द येतात, नामाग्नी हा योगाग्नी बनतो. लक्षात घ्या. मंत्राग्नी हा ब्रह्माग्नी बनतो. आणि बुद्धीत गेलेला तो अग्नी ज्ञानाग्नी म्हणून समोर येतो. योगाग्नी शरीरात असतो, ब्रह्माग्नी बुद्धीत असतो. अग्नी तोच आहे आणि त्याचं प्रॉडक्ट ज्ञान तयार होतं, त्याला ज्ञानाग्नी म्हणतात. ब्रह्माग्नी बुद्धीमध्ये आला की विवेक प्रगट होतो आणि विवेकाला अग्नी लागला वैराग्याचा की त्याच्यामधनं ज्ञान प्रगट होतं. म्हणून त्याला ज्ञानाग्नी देखील म्हटलंय. ब्रह्माग्नी ज्ञानाग्नी एक. आणि म्हणून तुकारामांनी शब्द वापरलाय, ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा आत्मसिद्धी काजा लागोनिया. ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा.
हे वीर्यापासून जे ओज निर्माण होतंय त्याला ज्ञानाग्नीमधून कडसायचं, ज्ञानाग्नी द्यायचा. ओज निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्याला अग्नी देऊन संपवायचं. ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा, ओजे तूप आहे आणि त्याला पुन्हा ज्ञानाग्नी द्यायचा आहे विवेकाच्या चुलीतून. आत्मसिद्धी काजा, काय निर्माण होतं? आत्मसिद्धी. आत्मसिद्धी काज, किती तप निर्माण झालं पाहिजे, किती प्रकारचे अग्नी सांगितले. आत्मसिद्धी काजा लागोनिया, आणि तिथून आत्मसिद्धी प्रगट होते. ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला रुचिक प्रतिती सुखे. त्या परब्रह्मातून आत्मसिद्धी झाल्यानंतर एक रस पाजळतो, ब्रह्मरस. त्याचा अनुभव मी घेतलाय असं तुकोबाराय म्हणतात. पाक तयार झाला आणि तो मी खाल्लाय. ब्रह्मी ब्रह्मरस शीघ्र झाला पाक, घेतला रुचिक प्रतिती सुखे. स्वानुभवे तू का झाला समरस, साधणी निज ध्यास ग्रासोग्रासी. प्रत्येक घास घेताना, साधनेतला प्रत्येक श्वासांचा घास घेताना सिद्धत्व आलंय. काय तो गोबा आहेत, याला तप म्हणतात. तप जितकं तुम्ही वाढवाल, ह्या सगळ्या अग्नी जितका विकास होईल. आणि हा अग्नी दपतो अन्न पाण्याने, पण अन्न पाणी देखील एकदा तपाग्नी जर वाढला तर अन्न पाणी त्याला विझवत नाही, हे तितकंच खरं. तुम्ही लाळेनं जर पोट भरलं तर तुपाचं काम करतं, पाण्याचं नाही. अग्नी भडकतो आणि गोळे गिळले तर अग्नी थंड होतो. हे लक्षात. ते जाणीजे यज्ञ कर्म झालं पाहिजे. पोट भरणं नाही, जाणीजे पोट भरणं नाही लिहिलंय. हवन झालं पाहिजे आणि त्याच्यातनं अग्नी, अरे जेवल्यानंतर अग्नी डबल झाला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हटलं. याला तप म्हणतात. आणि ह्या तपामध्ये सिद्ध्या असतात. त्याला तपश्चर्या म्हटलंय, याला तप म्हटलंय. कुठलंही साधन 8 तासाच्या कमी नको रोज. तर तप, तरच नाम, तर जे काय म्हणायचं ते सगळं 8 तास. अभ्यास 8 तास पाहिजे. कुठलाही अभ्यास कंटिन्युअस रोज 8 तास. हे तपविकास. आणि जितकी ज्याने उष्णता तपाची निर्माण केली शरीरात, पचवली, टिकवली, तितका तो सिद्ध. मग ज्यावेळेस महावीर 12 वर्ष बसत असतील रात्र आणि दिवस, काही काळ थोडासा सुटत असेल 2-4 तास, सगळी संत जर बसत असतील, बुद्ध बसत असतील, तर किती वाढलेलं आहे. आणि त्याच्या सिद्ध्या आहेत. म्हणून सिद्धी सामर्थ्य प्रत्येक संतात वेगवेगळं आहे. त्याचं कारण तप आहे. आत्मसिद्धी एखाद्या वेळेस असू शकेल, पण सामर्थ्य सिद्धी की सिद्ध्या ह्या प्रत्येक संतांच्या वेगळ्या आहेत. त्याची पॉवर वेगळी, सारखेपणा नाही. म्हणून तपाचं तप म्हणून आपल्याला काय करायचंय म्हणून लोकांना वाटतं, का हो आम्हाला कधी तुम्ही हे करणार? तप किती केलंय, तापवलं किती शरीर. आपलं शरीर जाळून टाकायचंय आणि नवीन देह निर्माण करायचा आहे. लोखंड जाळतो आणि शुद्ध लोखंड तयार होतं. सोनं जाळतो, कशाय कल्मस संपतं,
तांब संपतं, चांदी संपते, त्याच्यामधले हे सगळे संपतात आणि शुद्ध सोनं उरतं. शुद्ध देह करायचा तापवून. देह होय सोनियाचे, आगवे पण वायूचे. देह होय सोनियाचे.